हाय हॅलो नमस्कार. स्वागत आहे तुमचं वैशाली लाईफ अँड किचनमध्ये. फायनली पॅकिंगची तयारी. तर सर्व सामान पॅक करायचं होतं. तर इथे मुलीला तिने बोलली की माझे पुस्तकं मीच ठेवणार. तिने एका किराणा दुकानामधून बॉक्स आणले आणि त्याच्यामध्ये तिचं पुस्तकं भरणं चालू होतं. तिला म्हटलं की लवकर लवकर कर, पण कशाचं काय, तिला म्हणजे आरामात करायला आवडतं. त्यातल्या त्यात बघा इकडे पसारा करून ठेवला. आधी कपडे भरायला घेतले तिने, ते अर्धवट सोडले आणि पुस्तकं भरायला लागली. तिच्या बाबांनी बॉक्स आणले, तर तिला बॉक्समध्ये असं पॅकिंग करायला खूप आवडतं. त्यानंतर इकडे नळ आलेला होता. आता हा नळ आधी खूप बारीक धार असायची, आता घरमालकाने ती व्यवस्थित केलेली आहे, तर आता छान येते. त्यानंतर इकडे कपडे एकीकडे भरणं सुरू आहे. थोडे भरले तिने आणि बाकी राहू दिले. तर तिचे बाबा भरत होते. मला पाणी भरायचं होतं म्हणून म्हटलं तोपर्यंत तुम्हीही पॅकिंग करा, बाकी किचनमधली मी करते. आणि सुरुवात कुठून करावी ना तेच मग सुचत नाही, आणि एकदा का करायला लागलं तर होऊन जातं. तर इकडे पॅक केलेलं आहे. सकाळी मी इथे काही जे काचेच्या वस्तू होत्या किंवा वेल होते ते सर्व ठेवलेले आहे. त्यानंतर ही रॅक बाहेर काढून ठेवली. आता ही घासूनच घेते. इकडनंच घासून घेतली की तिथे नेऊन लावायला बरी, म्हणजे पुसून घेईल. त्यानंतर इथला कप्पा खाली केलेला आहे. फक्त आता ह्या ज्या ट्रॉफी आहे त्या राहिलेल्या आहे. आणि ही बॅग तर मुलगी अशीच ठेवणार आहे, म्हणजे सोबत घेऊन जाईन ती. आणि इथे पण सामान भरलेलं आहे या रॅकमधलं. तर नाही नाही म्हणताना सामान शिफ्ट करताना इतकं पॅकिंगचं असतं ना, त्रास खूप करावा लागतो. कुठून सुरुवात करायची, काय करायची. आणि माझ्या मुलीला अजिबात आवडत नाही 17 वेळा पॅकिंग करणे आणि इकडे तिकडे बदलवणे, पण आता काही कारणामुळे करावंच लागतं. आणि आपली मजबुरी असते, घरमालकाची पण असते. तर त्यांच्याकडे लग्न असल्यामुळे थोडं त्यांना रूमची गरज होती, त्याच्यामुळे त्यात आम्हाला खाली करावं लागलं. नाही तर तशी काही म्हणजे खाली करायची गरज नव्हती, पण असं झालं असं की त्यांच्या पण खाली अगदी छोट्या छोट्या रूम आहे, आणि त्याच्यामुळे मग वरचं जे 2 हॉल होते तर बऱ्यापैकी मोकळं होतं. म्हटलं ठीक आहे, आपण पण ॲडजस्ट करायला पाहिजे. त्यानंतर इथे सगळं काही अर्धवट पॅकिंग ठेवलं आणि बाकीचं राहिलं. या रूममध्ये बघा असा पसारा पडलेला आहे, आणि असा पसारा असला ना तर डोकंच काम करत नाही. म्हटलं ते नंतर करेल. आता स्वयंपाक करते. स्वयंपाक झाल्यानंतर परत वरचे जे भांडे डबे आहे ते पॅक करायचे आहे. आता रात्री पॅक करून ठेवते, सकाळी मग न्यायला बरं जाईल. त्यामुळे व्हिडिओ काही फारसे रेग्युलर येत नाही, अर्धवट व्हिडिओ येतात आणि अगदी छोटे छोटे व्हिडिओ होतात. कारण एकतर असं पॅकिंगचं हे ते कामात काम खूप राहून जातं आणि एकाच गोष्टीत लक्ष असतं. त्यातल्या त्यात नवीन ठिकाणी गेल्यानंतर आपल्याला थोडं म्हणजे ॲडजस्ट व्हायला वेळच लागतो. त्यातल्या त्यात घरमालक कसे काय कसे सर्व गोष्टी म्हणजे पाहून घ्याव्या लागतात. त्याच्यामुळे मग थोडं विचार करूनच रूम बघते मी, कारण जेणेकरून कसं आपल्या मुलांना पण खेळायला बरं असते. त्यानंतर संध्याकाळी सिंपलच बेत होता. सकाळचा भात होता तो फोडणी दिला. एकीकडे कढी करायला घेतली. त्यानंतर खिचडी आणि तळलेल्या मिरच्या एवढंच करणार आहे. कारण उद्या सकाळी लवकर मला सामान न्यायचं आहे, कारण मग ऊन खूप होते. उन्हीमुळे मग इच्छाच होत नाही. तरी आम्ही जे हेल्पर असतात ते पकडण्यासाठी 2-3 ते मुलं सांगितले, जेणेकरून ते व्यवस्थित सामान नेतील. कारण एवढं सामान तर शक्यच नाही दोघा-तिघांनी. तर त्यामुळे दरवेळेस मी दोघं-तिघं सांगते सामान न्यायला, आणि एका गाडीमध्ये सर्व सामान निघून जातं. अशा पद्धतीने आजचं छोटंसं रुटीन होतं. आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर इकडे भात फोडणी दिलेला आहे. आता कढी पण झालेली आहे. दोन्ही चालू होते, एकीकडे कढी करणे, एकीकडे भाताला फोडणी देणे. त्यानंतर खिचडी करायची होती. तर म्हटलं हे झालं की बाहेरचं जे आहे ते परत आवरायचं होतं मला. तर आता छोट्या मोठ्या ज्या रॅक आहे, ऑर्गनायझर, ते सगळं मी धुवून इथूनच घेऊन जाणार आहे, जेणेकरून तिथे लावायला मला लवकर सोपी जाईल. म्हणजे मग पुसूनच घेईल, असं काही खराब होणार तर नाहीच नाही. कारण ते आम्ही मोठे मोठे जे पोते आहे त्याच्यामध्ये ते पॅक करणार आहे, आणि त्यावर लिहून घेतलं की मग सोपी जातं की कशामध्ये काय आहे ते. अशा पद्धतीने पॅकिंग चालू आहे. आता थोडंसं राहिलेलं आहे, तर ते जेवण झाल्यानंतर करणार. त्यानंतर बाकीचं उद्या सकाळी. इथे नंतर मिरच्या तळायला घेतल्या. खिचडी असली की लाल मिरच्या पाहिजेच आमच्याकडे. इथे तेल गरम झालं की मस्त ठेचलेलं लसूण, सुक्या लाल मिरच्या आणि मीठ थोडं जळेपर्यंत ते परतून घ्यायचं. खायला एकदम भारी लागते खिचडीसोबत. इथेच व्हिडिओला मी एंड करते. आता भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय. नवीन घर, नवीन व्हिडिओ हे तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघायला मिळेल. आणि एकदा सामान सगळं शिफ्ट झालं, लावून झालं व्यवस्थित, की रोज मी व्हिडिओ टाकायचा प्रयत्न करेल. चला मग इथेच व्हिडिओला एंड करते. बाय बाय.